वेलकम वेलकम. अरे कसा आहेस? मजेत. मस्त ना. या या. ये ग ये. हो हो आत्या काका आलेत ग. अरे वा, हो हो आले. छान केलंय ग. मस्त हा. मस्त. आत्या हो हो दे हा. बऱ्यात ना काका? अरे मस्त मस्त. तू कशी बेटा? मस्त. वा. खूप छान वाटलं तुम्हाला बघून. अरे कधीपासून यायचं होतंच पण काय आहे ना आमच्या घराचं रिनोव्हेशन केलंय ना मी अच्छा. म्हणून नाही आलो. नाही पण दादानी तुमच्या घराचं कौतुक केलं हो. म्हटलं बघूया कसं काय केलं इंटिरियर फिंटिरियर ते. दादाने तुमच्या घराचं कौतुक केलं ना, हे ऐकल्यापासून हिला झोपच लागेना. कधी एकदा तुमचं ते फिंटेरियर घर 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 बघते असंच झालं होतं हिला. हो ना. हा. नाही छान आहे आपण घर. अहो हं. तसा रंग फिकाच आहे नी. लाईट पण किती कमी आहे. नाही म्हणजे काय आहे ना आमच्या घरी मी एवढे भरपूर लाईट लावलेत ना इतका छान उजेड पडतो. उजेडच पडलाय म्हणजे आपल्या घरी उजेडच पडलाय. उजेड यांच्या पण घरात मस्त उजेड आहे. छान मस्त एकदम. वा वा. अहो आत्या ते ऍक्च्युली डेलाईटचा वापर केलाय ना म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. डेलाईट घरात. अगो पण ते तर बाहेर असतात ना. अगं आत्या डेलाइट म्हणजे येल्लो आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. शिवाय ते LED आहेत त्यामुळे लाईट बिल सुद्धा कमी येतं. हो अरे वा, ये भारी आहे. बिल कमी. मस्त मस्त. बिल कमी येतो हा. आपण पण अशात लाईट लावून घेऊ. बिल कमी येतं बाकी काय नाही. बाकीचं घर बघूया. हो चला बाकीचं घर बघूया. चला हा दाखवा दाखवा. चला चला. पण हो त्याला सांभाळून नाहीतर इथे पण नेहमीसारखी कोपरं फोडून घ्याल. म्हणजे काय झालं? हो काही नाही काही नाही. नाही नाही त्याचं काय, मी तुला सांगतो. अगं आमच्या हिने तुमच्यासारखा सोफा घेतलाय तिच्या आवडीचा. हो हो छान आहे हो आमच्या घरचा सोफा. हो का छान. हा. अगं त्याचे कोपरे उठता बसता सारखे लागतात हिच्या जिभेसारखे. चल चल ते आपण बघून घेऊ. डोंट वरी याचे नाही लागणार. का? कॉर्नर प्रूफ करून घेतलेत ते लागू नयेत म्हणून. अरे हे बेस्ट आहे. अगं बघ ना कॉर्नर प्रूफ. लागत बिगत नाही. अरे मस्त एकदम. आपण पण करायचं का कॉर्नर प्रूफ? मस्त एकदम कॉर्नर. घर बघायचं आता. हो हो चल चल. हा दाखवा दाखवा. कुठे? अच्छा इथे का? छान. चला. हा हा. मस्त. या ना त्या. हो हो आले आले. तर हे आमचं किचन. तसं फारच लहान आहे ग. हो तसं लहान आहे पण स्टोरेज खूप दिलंय त्यांनी त्यामुळे सगळं सामान कसं अगदी व्यवस्थित राहतं. हो आमच्याकडे पण खूप आहे सामान. म्हणजे ते काय ते स्टोरेज आमच्याकडे पण भरपूर स्टोरेज आहे. हा बरं बरं चला तुम्हाला डायनिंग एरिया दाखवते. हो हो चल आले. येत आहे ना आत्या? हो हो आले आले. मस्त आहे रे. याच्यातून काही जिनी बिनी येतो का? नाही नाही. नाही येत? अरे बापरे आमचा जिनी आला. नाही नाही नाही. अगं अगं हा टेबल बघ. टेबल किती मस्त केलाय. वा वा वा. डायनिंग टेबल किती आटोपशीर केलाय. हो पण आमच्या घरी आहे ना याच्यापेक्षा मोठं टेबल आहे. एका वेळी 8 जण बसतात. 8 जण. 8 जण बसतात हा. पण डायनिंग टेबल किचन पासून इतका लांब आहे की अन्न किचन पासून डायनिंग टेबलवर येईपर्यंत फार थंड होऊन जाते. म्हणूनच आता बार्बेक्यू लावून घेणार आहे मी टेबल वरती. जळलं म्हणजे सगळं. एक काम करतो. हा मला म्हटलं की बेडरूम पण खूप सुंदर बनवलाय. भारी रंग बनवले. चल चल चला चला बाई चला आपली. चल चल. तू आत्याला घेऊन ये. हो चला ना आत्या तुम्ही पण. आले आले. चला. अरे वा. अरे काय भारी रे. हा या बेडरूम आहे आमचा. अरे वा. अरे काय बेडरूम सजवलाय. अरे काय रंग आहेत. वा खूप सुंदर. बघ ना. नाही तर आपल्या बेडरूम मध्ये तुझ्या आवडीचा रंग पिवळा धम्मक. असू देत. नाही म्हणजे आमच्या घराला सुद्धा खूप छान रंगरंगोटी केली हो. आमच्या घरचे रंग बघाल तर तुम्ही गारच व्हाल. जसा मी पडलोय गार. म्हणजे पैसे भरताना मी गार.
आणि ही जागा बघा ना, तशी वायात जात होती, पण ह्याचं स्पेस मॅनेजमेंट सुद्धा त्या इंटिरियर वाल्यांनीच दाखवलंय. आणि फक्त इथेच नाही, संपूर्ण घरात खूप छान स्पेस मॅनेजमेंट केलंय. बरं, मी काय म्हणते, यांना आपलं देवघर दाखवूया. अरे हो, हे चल देव करायला चल पण. किती प्रसन्न वाटते इथे. खूप छान केलंय, खूप मस्त. इतकं काही छान नाही केलं अगं निदान इथे तरी नको, अहो, पण देवासमोर तरी खरं बोल. छान आहे देवघर. हा, नाही म्हणजे सगळं घरच खूपच छान डिझाईन केलेत तुम्ही. हे पण इतकं छान तुम्हाला कसं जमलं? वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र? अच्छा, म्हणजे हे सगळं घर तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन केलंय? हो, आमचे इंटिरियर डेकोरेटर वास्तुशास्त्र खूप उत्तम जाणतात. आणि खरं तर त्याप्रमाणेच त्यांनी संपूर्ण घराची रचना केली आहे. खूपच छान. मस्त, खरंच मस्त. तुम्हाला एक सांगू का रे, मी सुद्धा माझ्या डोक्याप्रमाणे आमच्या घराचं सगळं डिझाईन केलं, पण अगदी मनापासून सांगते, तुमचं घर खूपच जास्त छान वाटतंय आणि आपलेपणा पण खूप आहे. ए, तुमचे इंटिरियर कोण आहे? Brilliant Interior. नाही ते आहेच, पण नाव काय त्यांचं? हा, अहो, त्यांचं नावच आहे ब्रिलियंट इंटेरियर. आफ्टर ऑल, इट्स जस्ट लाईक अ ड्रीम वी प्रोजेक्टेड. Of course, it's a projection of your dreams. क्रिएटिव्ह आणि युनिक डिझाईन्स वापरून वास्तूचं सुशोभीकरण हाच आमचा प्रयत्न. आणि 26 वर्षांचा प्रचंड अनुभव आणि प्रामाणिक व्यवहार हीच आमची ओळख. इंटेरियरमध्ये स्वस्त आणि महाग असं काही नसतं हो. असतं ते फक्त योग्य असतं. योग्य ठिकाणी योग्य डिझाईन्स आणि योग्य मटेरियल वापरून योग्य आकार देणं हेच आमचं काम. असे योग्य इंटेरियर आम्ही तुमच्यासाठी नक्कीच साकार करू. गरज आहे ती फक्त तुमच्या विश्वासाची. ब्रिलियंट इंटेरियर.